नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय की संपत्ती जमवण्याच्या प्रोसेसला आपण एका रॉकेट लॉन्च सारखं पाहिलं तर आज आपण नेमकं हेच करणार आहोत. एका 10 वर्षांच्या जबरदस्त प्लॅनबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्या आर्थिक ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करेल. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न बहुतेक सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? की फक्त 10 वर्षांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य मिळवून निवृत्त होणं हे खरंच शक्य आहे का? याचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. आपल्याला नेहमी वाटतं की लवकर निवृत्त होण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा डोंगर म्हणजे पुरेसे पैसे नसणं. पण खरं सांगायचं तर ही समजूत पूर्णपणे बरोबर नाहीये. खरा अडथळा तर काहीतरी वेगळाच आहे. खरा अडथळा आहे मोमेंटम, म्हणजेच गती. विचार करा, रॉकेटला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडायला किती प्रचंड जोर, किती गती लागते, नाही का? अगदी तसंच आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठी सुद्धा सुरुवातीला अशाच एका जबरदस्त गतीची गरज असते. तर मग या प्रवासातलं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे? ते चॅलेंज आहे मानसिक. सुरुवातीच्या काळात जेव्हा असं वाटतं की काहीच प्रगती होत नाहीये, तेव्हा हिंमत हरण्याची शक्यता खूप जास्त असते. या सुरुवातीच्या टप्प्याला मोमेंटम गॅप किंवा गतीची दरी असं म्हणतात. म्हणजे काय? तर हा तो वेळ असतो जेव्हा आपण मेहनत तर खूप करतो, पण त्याचे रिझल्ट्स लगेच दिसत नाहीत. आणि नेमक्या याच टप्प्यावर बरेच जण निराश होतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. पण यात एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही जी हळू सुरुवात आहे ना, ते आपलं अपयश नाहीये. हे तर सायन्स आहे, अगदी फिजिक्सच्या नियमांसारखं. रॉकेटसुद्धा सुरुवातीला प्रचंड ताकद लावून फक्त काही इंचच वर जातं. ही एक अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. चला, आता आपण संपत्ती निर्माण करण्याच्या या रॉकेट तत्वाला जरा अजून जवळून बघूया. हे तत्व समजलं की आपल्याला हा पूर्ण प्रवास कसा घडतो याचं चित्र अगदी स्पष्ट होईल. इथे बघा, रॉकेट लॉन्चमध्ये इंधन, गुरुत्वाकर्षण आणि थ्रस्ट हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासात आपली बचत म्हणजे आपलं इंधन, आपले खर्च म्हणजे आपल्याला खाली खेचणारं गुरुत्वाकर्षण आणि चक्रवाढ व्याजातून मिळणारी वाढ म्हणजे पुढे ढकलणारा थ्रस्ट. आणि हो, यात अजून एक गोष्ट आहे, महागाई. ही म्हणजे हवेतल्या घर्षणासारखी आहे, जी सतत आपल्या रॉकेटचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आपल्याला खरी प्रगती करायची असेल तर या अडथळ्यावर मात करावीच लागेल. आता आपण या प्रवासातल्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. आणि तो म्हणजे चक्रवाढ व्याजाची जादू. तो पॉइंट आहे जिथे आपलं आर्थिक रॉकेट खऱ्या अर्थाने वेग पकडतं आणि आकाशात झेपावतं. ही जादू समजून घेण्यासाठी 72चा नियम खूपच कामाला येतो. हा एक सोपा फॉर्म्युला आहे. फक्त 72ला आपल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या वार्षिक परताव्याच्या दराने भागायचं. जे उत्तर येईल तेवढ्या वर्षात आपली गुंतवणूक दुप्पट होईल याचा एक अंदाज येतो. चला तर मग एक छोटं उदाहरण घेऊ. समजा आपण 10,000 रुपयांची गुंतवणूक केली. आता बघा, जर आपल्याला दरवर्षी 10% परतावा मिळत असेल तर 72च्या नियमाप्रमाणे ही रक्कम दुप्पट व्हायला साधारणपणे 7 वर्ष लागतील. हा पहिला टप्पा आहे जिथे सगळ्यात जास्त संयम लागतो. तर 7 वर्षांनंतर आपले 10,000 रुपये आता 20,000 झाले आहेत. इथून पुढे चक्रवाढ व्याजाची खरी ताकद दिसायला सुरुवात होते. आता मजा बघा, पुढच्या 7 वर्षांमध्ये हे 20,000 रुपये थेट 40,000 होतात. वेळ तेवढाच लागला, पण यावेळी नफा मात्र दुप्पट झाला. हेच तर चक्रवाढ व्याजाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुमची वाढच तुमच्यासाठी अजून जास्त वाढ निर्माण करायला लागते. यावरून एकदम स्पष्ट होतं की एकदा का मोमेंटम मिळाला की वाढीचा वेग प्रचंड वाढतो. सुरुवातीला केलेल्या कष्टाचं फळ असं अनेक पटींनी मिळायला लागतं. तर ही सगळी तत्त्व आता आपल्याला समजली आहेत. आता आपण एका प्रॅक्टिकल 10 वर्षांच्या योजनेकडे वळूया. ही योजना आपल्याला एक स्पष्ट मार्ग दाखवेल. या योजनेचे 3 मुख्य भाग आहेत. पहिला आहे ऑफेन्स, म्हणजेच आपलं उत्पन्न वाढवणं. दुसरा आहे डिफेन्स, म्हणजे खर्च नियंत्रणात ठेवणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्य ठेवणं. आता या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. जसं की दरवर्षी आपलं उत्पन्न कमीत कमी 5% वाढवण्याचा प्रयत्न करणं. उत्पन्न वाढलं तरी उगाच खर्च वाढू न देणं. बचत आणि गुंतवणूक ऑटोमेट करणं. आणि महागाईला हरवण्यासाठी दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम 3% वाढवत राहणं. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता एका सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवर पुन्हा एकदा बोलूया. ती म्हणजे संयम. या संपूर्ण प्रवासात संयम म्हणजे गप्प बसणं नाही, तर ती एक खरी शक्ती आहे. हे एक वाक्य या सगळ्या विश्लेषणाचं सार सांगून जातं.
संयम म्हणजे नुसतं वाट बघणं नाही, तर त्या काळात शांतपणे आपलं काम करत राहून एक मजबूत पाया तयार करणं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुरुवातीची काही वर्ष जेव्हा परतावा खूप कमी दिसतो तेव्हा खरं तर तुमच्या रिटर्न्सची नाही तर तुमच्या दृढ निश्चयाची परीक्षा असते. आणि जे ही परीक्षा पास होतात तेच आपलं ध्येय नक्की गाठतात. तर मग सांगा, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या आर्थिक भविष्याचं रॉकेट लॉन्च करण्यासाठी आपण सगळे तयार आहोत का? यावर नक्की विचार करा.